ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर संपूर्ण सिनेमा दाखवणार. भुज एअरबेसवर राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला पुन्हा इशारा. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले, तर पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद. पाकला आर्थिक मदत करणाऱ्या IMFला राजनाथ सिंह यांचा इशारा. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला. पाकचं लष्करी मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला हलवलं जाणार. सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तान सरकार घेणार निर्णय. पुलवामातील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. चकमकीत शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची पहिलीच भेट. पालिका निवडणुकीवरती चर्चा झाली नसल्याची माहिती. शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर येणार. MCA कडून वानखेडे स्टेडियमवर आज शरद पवार स्टँडचं उद्घाटन. संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने नेते एकाच मंचावर. एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं तर काढतोच मी, शब्दांचा पक्का. इंदापूरमध्ये साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या वेळेला अजितदादांचा थेट इशारा. UPAच्या काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मोदी शहांना मदत केली. नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊत यांचा गौप्यस्फोट. अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते, मात्र शहां प्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलल्यामुळे शहांची सुटका. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर मदतीसंदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं म्हणत विचारला सवाल. मी कथा कादंबऱ्या बालवाङ्मय वाचणं कधी सोडलंय. राऊतांच्या पुस्तकावरून मुख्यमंत्र्यांचा टोला. तर पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवायला हवं होतं. बावनकुळेंनी घेतला समाचार. नाशिकमधील पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोई फोटो झळकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञातांच्या विरोधात अंबप पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू. आणि जेजुरी गडावर पावसाची जोरदार हजेरी. पायऱ्यांवरून बाजारपेठेत पाणी वाहू लागल्यामुळे भाविकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ.